ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली महापालिका शाळांचा पट वाढवा, शाळेत प्रवेश घेतलेल्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी। योगेंद्र थोरात। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील महापालिका शाळांचा विद्यार्थी संख्येचा पट दिवसेंदिवस घटत आहे। काही निवडक शाळा वगळता इतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी होत चालली आहे। या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महत्त्वपूर्ण मागणी केली आहे की ज्या पालकांची मुले महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत किंवा प्रवेश घेणार आहेत अशा पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यात यावी। थोरात यांनी आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली असून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देणारी ही योजना महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्तेजन ठरेल असं त्यांनी सांगितलं। या मागणीसाठी थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला। महाराष्ट्रात प्रथमच सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून अशी मागणी करण्यात आली असून आयुक्तांनी लवकरच यावर सकारात्मक निर्णय घ्यावा असंही आवाहन त्यांनी केलं। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकांमध्ये ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत 51 होत्या, आता 7 नंबर शाळा मिळून 52 शाळा झाल्या जवळजवळ। तर या शाळांचा पट दिवसेंदिवस काही ठिकाणी कमी होत आहे, काही ठिकाणी शिक्षकांच्या तसेच संबंधित नगरसेवकांच्या, समाजसेवकांच्या माध्यमातून पट वाढत आहे। पण यासाठी महापालिकेने एक मोठा प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि ते की काल मी सत्यम गांधी साहेबांना व्यक्तिशः त्यांना विनंती केलेली आहे की ज्या पालकांची मुलं, नागरिकांची मुलं नगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेतील किंवा ऑलरेडी त्या शाळांमध्ये आहेत अशा पालकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी आपण रद्द करावी किंवा माफ करावी। जवळपास अशा शाळांमध्ये प्रवेश घेणारी पालक हे मध्यमवर्गीय किंवा गोरगरीब आहेत, झोपडपट्टीतले आहेत, त्यांची घरपट्टी, पाणी बिल माफ केलं तर एक चांगला मेसेज जाईल आणि आपला पटही वाढेल आणि हे जे पैसे जे लोकांचे वाचणार आहेत ते त्यांच्या 10वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना वापरता येतील। गेली 5 ते 7 वर्ष मी नगरसेवक होतो। मला माहीत आहे की हे आयुक्त साहेबांपर्यंत लिमिटेड हा विषय नाही, त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे हा प्रस्ताव पाठवला पाहिजे। महाराष्ट्र शासनाकडनं हा प्रस्ताव जर महापालिकेनं महासभेत ठराव करून पाठवला तर याचा पाठपुरावा आम्ही नक्कीच आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्याकडे आम्ही नक्कीच हा पाठपुरावा करू आणि आम्हाला नक्की आशा आहे की त्यांचं जे मराठी भाषेविषयीचं प्रेम आणि गोरगरिबांना जी मुलांना शिकावी अशी जी त्यांची आशा आहे तर त्याला नक्कीच ते आम्हाला होकार देतील आणि सगळ्या सांगलीचा पॅटर्न सगळ्या महाराष्ट्रात राबवला जाईल आणि सगळ्याच नगरपालिका किंवा झेडपीच्या शाळा असतील, माझ्या मते बऱ्याच झेडपीच्या शाळांना हा प्रयोग चालू केलेला आहे ग्रामपंचायतींनी, तसंच आपल्या महापालिकेत व्हावं असं आम्ही काल त्यांना पत्र दिलेलं आहे आणि याचा आम्ही मंत्रालयापर्यंत, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आम्ही पाठपुरावा केल्याशिवाय राहणार।